मेजरमेंटनुसार गलारुंदी घ्यायची आहे. खालती तुम्हाला जेवढी पट्टी ठेवायची आहे त्यामध्ये तुम्ही 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. रुंदीला आपण घेणार आहोत 3.5. अशा पद्धतीने आखून घ्यायचं. गल्याला आपण मटक्या गल्याचा शेप देणार आहोत. तर अर्धा इंच रेषेच्या बाहेर आणि वरती घेताना अर्धा इंच रेषेच्या आतमध्ये अशा पद्धतीने आपण मटक्या गल्याचा शेप द्यायचा आहे. कटिंग करून घ्यायची. अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करायचं. मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूने अस्तर ठेवून कमरेला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. त्यानंतर गल्याला सुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. अस्तरच्या मापातच गल्याची कटिंग करायची आणि कट पाडून घ्यायचे. कट पाडून उलट करून गल्याला आणि कमरेला दाब शिलाई मारायची. गल्याला आणि कमरेला दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. अशा पद्धतीने फोल्ड करून ब्लाऊजला टक्स मारून घ्यायचे. अर्धा इंचाची मार्जिन ठेवून वरून कमरेला शिलाई मारायची. अशा पद्धतीने चौकोन कापून घ्यायचे आहेत. त्रिकोण करून दाखवल्या पद्धतीने आपण ब्लाऊजला अटॅच करून घ्यायचे. पूर्ण ब्लाऊजला आपण त्रिकोण तयार करून लावायचे आहेत. अशा पद्धतीने आपली डिझाइन कंप्लीट होईल. वरून आपण एक लेस लावायची आहे. आतून आपण अशा पद्धतीने कटिंग करायचे आहेत. राहिलेले आपले पार्ट
ब्लाऊजला बाकीचे भाग अटॅच करून ब्लाऊज डिझाईन कंप्लीट होईल. अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.